स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये। आज संख्या कमी आहे, काय कारण आहे? कालच्या मीटिंगमुळे असं हरकत नाही। तर आपण मागच्या काही दिवसापासून नविद भक्ती चालू केली। त्याच्यातलं पहिलं झालं श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम। आज काय? अर्चनम। अर्चनम म्हणजे आजचा विषय असणार आहे आपल्या दैनंदिन घरामध्ये भगवंताची पूजा अर्चना कशी करावी। अतिशय साधी सोपी पद्धत। बरेच वेळा लोक घरामध्ये पूजा पाठ करतात, पण ती कशी करायची काय करायची माहीत नाही बुवा। निसद्य देवाला स्नान घालणं, हळद कुंकू लावणं, अक्षदा वाहायच्या आणि थोडे 2-3 शेंगदाणे खडीसाखर फेकायचं आणि नीट घरी निघायचं किंवा आपल्या कामाला लागायचं। तर त्या संदर्भात आजचा विषय असणार आहे अर्चनम। अर्चनमचा पहिली कधी कधी लोक म्हणतात की जी अर्चविग्रह वर्शिप आहे ती भावुक आहे का शास्त्रयुक्त पद्धत आहे, म्हणजे सेंटिमेंटल आहे का वैदिक लिटरेचरच्या आधारावर आहे। तर अर्चविग्रह हे जर पाहायला गेला त्याला मूर्ती म्हणतात। मूर्ती म्हणजे जे रस्त्यावर बसवलेला महापुरुषांच्या त्यांना मूर्त्या म्हणतात। आणि अर्चविग्रह म्हणजे अर्च ह्या शब्दाचा अर्थ आहे पूजा करण्यासारखे, आणि त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केल्या जाते। मग कधी कधी प्रश्न पडला जातो की खरंच भगवंताचं रूप आहे का, कारण की त्यांचं खरंच त्या विग्रहामध्ये देव आहे का, असं लोकांना प्रश्न पडतो। आम्ही कुठं पाहिलं देवांना किंवा आम्हाला कुठं दिसतोय? तेव्हा एक तर लाकडाची मूर्ती असते, पितळाची असते, नाही तर दगडाची असते, नाही तर वाळूची असते, किंवा कोणी स्फटिकची बनवतंय, कोणी प्रतिमाचा पिक्चर करतो। याचा विश्वास ठेवायचा कसं? पण हे जे भगवंताविषयी पुरेशा ज्ञानाचा अभाव असल्यामुळे हे प्रश्न पडतात। आणि मग कधी कधी लोक म्हणतात अरे काही थोटांड आहे। आणि विशेष करून हिंदू धर्मामध्ये पूजा विरच्या केल्या जाते, पण जसं अमेरिकन रिलिजन्स आहेत, विशेष करून मुस्लिम रिलिजन्स आहे, किंवा त्याच्यामध्ये मूर्तीपूजाला तोडल्या जात आहे, ते निर्गुण निराकार म्हणतात। पण भगवंताचं निर्गुण निराकार त्यापेक्षा सगुण साकार रूप असते। एकानं असं प्रश्न विचारला, समजा आंधळा व्यक्ती असेल आणि त्याला तुम्ही म्हटले की सूर्य ना तो दिसतो, तो आंधळा असल्यामुळे नाही मला दिसत नाही तर मी मानतच नाही। तसंच भगवंत, जसं मला एकानं प्रश्न विचारला होता मंदिरात, का हो तुम्ही भगवंताला पाहिलं का? त्याला म्हणा हो म्हणा, तर ते म्हणता काही फेकतात तुम्ही, नाही म्हणा तर तुम्हाला दिसत नाही तर आम्हाला कसं काय सांगतात? हा त्यांना प्रश्न विचारला होता। तर त्यांना असं कोंडीत पकडलं होतं। म्हणलं मला दिसो न दिसो हा महत्त्वाचा विषय नाही, पण तुकाराम महाराजांनी भगवंताला पाहिले, शिलप्रभुपादांनी पाहिले, आणि त्यांनी जे पाहिलं मला त्यांच्यावर विश्वास आहे। आणि म्हणून जर भगवंताच्या रूपाबद्दल समजून घ्यायचं असेल, त्या प्राण पहिले आजचा जो टॉपिक असणार आहे 3 लेवलला। एक म्हणजे भगवंताचं रूप कसं आहे, त्याचं वर्णन कुठे आहे, दुसरं त्यांची पूजाचा अधिकार कोणाला आहे, आणि तिसरं आपल्या घरामध्ये राहताना आपण काय नियम पाळले पाहिजे काय नाही। आता मी हे जे नियम सांगणार आहे ते मंदिराचे नियम नाही सांगणार, जे तुमचे होम ड्युटी वर्शिप म्हणतात त्याला, घरचे अर्चविग्रहांची वर्शिप कशी केली पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर ज्ञानाचे अभाव असल्यामुळे लोक त्याचं वर्णन करतात। जसं पहिल्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, आता तर CCTV कॅमेरा आले। पहिल्या काळात चोऱ्यानं चोरी केली तर समजा कोणी गावच्या लोकांनी पाहिलं तर त्याला काय करतात, बोलून घेतात आणि म्हणतात की अरे तू चोराला पाहिलं? हो पाहिलं। कसं आहे? तर समोर काय करतात, त्या स्केच करणाऱ्या व्यक्तीला बसवतात, आणि मग तो हुबेहूब नाही का त्याच्या डोळ्याचं, त्याच्या नाकाचं, त्याच्या केसाचं, त्याच्या कपड्याचं, त्याचं कसं आहे बॉडीचं, त्याचं डिटेल्स वर्णन करतात। आणि वर्णन केल्यानंतर तो समोरचा व्यक्ती काय करतो, स्केच करतो, आणि स्केच केल्यानंतर तो दाखवतो की तू ज्या चोराला पाहिलं ते हे सारखंच आहे का? तो म्हणतो हो, जे तुम्ही जी पेंटिंग केलेली आहे ती सेम पेंटिंग आहे। म्हणजे केवळ त्या वर्णन केल्यानंतर तो स्केच करतो आणि त्या पेंटिंगच्या आधारावर त्या चोराला पकडल्या जात आहे। त्याच प्रकारे जे प्रामाणिक जे भगवंताचे भक्त आहे, श्रीपाद रामानुजाचार्य, श्रीपाद शंकराचार्य, मध्वाचार्य, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, जे महान महान विभूती होऊन गेले, त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे, तो अनुभव घेतलेला आहे, आणि तो त्यांनी त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला काय केलं, त्यांचं वर्णन केलेलं आहे। मग त्यांचे नाम, त्यांचे रूप, त्यांचे गुण, त्यांचे लीला हे भागवतामध्ये श्रीमद भागवतम, भगवद्गीता, रामायण, महाभारत, येवन याचं विस्तृत वर्णन
ब्रह्मसंहितेमध्ये भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन केलेले की ती भगवंत कसे आहेत, काय आहेत. आणि म्हणून हे भगवंताचं रूप कसं आहे, तर याचं ब्रह्मसंहितेमध्ये जो ग्रंथ आहे, ब्रह्माजीने भगवंताच्या रूपाबद्दल, कारण त्यांनी दर्शन घेतलेलं ना, आज ज्या व्यक्तीनं पाहिलं तोच वर्णन करेन ना. जसं परमपूज्य राधा गोविंद महाराज एकदा दुबईच्या एअरपोर्टवर नाही का थांबले होते. त्यांची फ्लाईट आहे, काही तास नाही का लेट होती, काही तास फ्लाईट लेट होती. आणि लेट असल्यामुळे तिथे ते एअरपोर्टला बसले तर जप करीत होते. आणि जप करीत असताना एक व्यक्तीनं त्यांना पाहिलं आणि मग त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि त्याने विचारलं, तुम्ही कोणत्या रिलिजनला फॉलो करतो? म्हणजे हिंदू, मी हिंदू धर्माला फॉलो करतो. आणि ते म्हणले की मी इस्लामिक फॉलो करतो. पण तुम्ही लोक दगडाची मूर्तीची पूजा करतात. म्हणे कसं काय? ते म्हणे नाही आम्ही दगडाची पूजा करत नाही, आम्ही भगवंताची पूजा करतो. ते म्हणे ह्या दगडात आणि त्या दगडामध्ये फरक आहे. मग त्यानं प्रश्न विचारला की दगडामध्ये देव कसा असू शकतो आणि तो कसा अनुभव करायचा, असा त्यानं प्रश्न विचारला. ते नाही म्हणले की आमच्याकडे जी पद्धत आहे ते वर्णन केलं. ते म्हणले पहिली गोष्ट देवच त्याला रूपच नाही. त्याने सेकंड प्रश्न टाकला महाराजांना, काय भगवंताला रूप नाही? तर महाराज म्हटले ठीक आहे. मग त्या टायमाला त्यांच्या डिस्कशनमध्ये बराच वेळ गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, घड्याळ विचारले. म्हणून महाराजाकडे घड्याळ नव्हते. ते म्हणले आता माझा नमाजाचा टाईम झाला, 2-1:30च्या दरम्यान मी नमाज पाडून येतो. म्हणून तो मुस्लिम जो ऑफिसर होता तो नमाज पाडून आल्यानंतर ते म्हटलं की पुन्हा चर्चेला विषय केला. म्हणलं तुम्ही कुठे गेलते? म्हणे नमाज पाडायला. नमाज म्हणजे काय? म्हणजे प्रार्थना. म्हणजे अच्छा प्रार्थना. तुम्ही पहिल्यांदा जो प्रश्न विचारला होता की भगवंताला रूप नाही, निर्गुण निराकार आहे आणि आम्ही म्हणतो सगुण साकार आहे, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय केलं? म्हणजे प्रार्थना केली. म्हणजे प्रार्थना म्हणजे काय? आम्ही काहीतरी अरबी भाषेमध्ये म्हणतो. म्हणजे तुम्ही प्रार्थना करतात याचा अर्थ ते ऐकतात का? म्हणजे हो ऐकतो ना, आमचा अल्लाह ऐकतो. मग अल्लाह ऐकतो याचा अर्थ त्याला कान असावे. हो कान बी असतील. मग कान असेल याचा अर्थ त्याला डोळे बी असतील. म्हणजे हो डोळे पण आहेत. मग डोळे आहेत तर त्याचं तोंड पण असेल. म्हणजे याचा अर्थ चेहरा असेल. चेहरा असेल तर म्हणजे रूप असेल, शरीर असेल पूर्ण. आणि तुम्ही तर पहिल्यांदा म्हटले की तुमच्या बुक्समध्ये याचं रूपच नाही. म्हणजे तुम्ही जी प्रार्थना करतात, मग जर रूप नसेल तर ती प्रार्थना करून काय उपयोग आहे? जर तुम्ही प्रार्थना नमाज पाडतात 5 टाइम, तर तुम्ही रूप नसल्यामुळे तुमची प्रार्थना ऐकणार कोण? मग कशाला करतात? आणि जर तुमची प्रार्थना ऐकणार असेल तर याचा अर्थ त्याला रूप आहे. दोघांपैकी तर मानावं लागेल. तो म्हणला पहिल्यांदा असं कोणतरी मला व्यक्ती समजून सांगणारा भेटला आणि त्या दिवसापासून त्या व्यक्तीनं भगवंताच्या रूपाला मांडलं. मग ते भगवंत कसे येतं? आणि मग महाराजाने भगवद्गीता आणि भागवताच्या आधारावर नाही का त्यांना वर्णन केलं. तसंच भगवंताचं रूप असतं आणि याचं रूपाचं वर्णन कुठे आहे? ब्रह्मसंहितेमध्ये का ना, ईश्वर परम कृष्ण सच्चितानंद विग्रह अनादिरारित गोविंद सर्व कारण कारण. ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय? ईश्वर परम कृष्ण, सगळा म्हणजे ईश्वर वेगळा पण परमेश्वर कोण आहे? कृष्ण. सच्चितानंद विग्रह म्हणजे काय? शाश्वत, ज्ञानमय आणि आनंदमय असं त्यांचं रूप आहे. जसं आपलं शरीर आहे ना, रक्त मांसाचं हाडाचं असतं, पण भगवंताचं रूप तसं हाडा मांसाचं नाही आहे. तर ते शाश्वत आहे, ज्ञानमय, आनंदमय आहे. आणि कसं आहे? अनादिर गोविंद. त्यांचा आधी अंत आणि मध्य कधीच कळत नाही. ते स्वयंभू प्रगट झालेले आहेत. आणि असं केल्यानंतर ते करता कुठे राहतात? तर गोलोक वृंदावनामध्ये, वैकुंठामध्ये राहतात. काय करतात? तर गाई वासरांसोबत, गोपसखासोबत लीला करतात. असं ब्रह्मसंहितेमध्ये डिटेल्स वर्णन केलेलं आहे. आणि एवढं केल्यानंतर भागवताच्या 11वा स्कंद, मी रेफरन्स सहित तुम्हाला सगळ्या गोष्टी देतोय. 11वा स्कंद अध्याय 27 आणि श्लोक नंबर 2 मध्ये म्हटल्या जातात. इथे उद्धव गीतामध्ये विशेष करून भगवंत उद्धवाला आर्चे विग्रहाच्या उपासनेबद्दल वर्णन करतात. ते म्हणतात की महान ऋषीमुनीने वारंवार जाहीर केले आहे की आर्चे विग्रहाची आराधना मनुष्याला जीवनाचं सर्वोच्च अवस्था प्राप्त करून देते. नारद मुनी, वेदव्यास, माझे आध्यात्मिक गुरु बृहस्पती यांना देखील हे मत आहे. म्हणजे आर्चे विग्रहाचं प्रमाण कोण केलेले? ब्रह्माजीने केले, नारदाने केले, वेदव्यासाने केले, बृहस्पतीने केले. आणि हे कोण सांगतंय? सुखदेव गोस्वामी राजा परिषद सांगतात, उद्धवजी सांगतात. आणि हे सगळे वर्णन केल्यानंतर
ही परिपूर्ण आहे. कोणी वर्शिप जरी केली तरी भगवत प्राप्ती होते, असं साधं सोपं दिलेलं आहे. आणि मग ह्या ठिकाणी भगवंताचे काही जे काल्पनिक रूप आहे तर ते रूपसुद्धा काल्पनिक नाही आहे, तर ते सच्चिदानंद आहे. लोक म्हणतात अरे हिंदू धर्मामध्ये कोणाची पूजा करतात, झाडं झुडपं पशु पक्षी प्राणी काहीच सोडलं नाही यांनी, तर नाही. त्याचा मागचा उद्देश आहे की भगवंताला सर्व गता सर्व अवस्थेमध्ये त्यांची भूती पाहणं, त्याच्या मागचा तो संकल्प असतो. आणि म्हणून त्या भगवंताच्या विभूतीला पाहण्यासाठी ती वर्शिप केल्या जाते. तिथं भगवंत नाही पण भगवंताची शक्ती म्हणून वर्शिप केल्या जाते. तर त्यासाठी येऊन श्रीमद भागवतामध्ये 11वा स्कंद अध्याय 27 आणि श्लोक नंबर 3-4 मध्ये पुन्हा भगवंत सांगतात, उद्धवजी म्हणतात की अर्चविग्रहाच्या अर्चने विधेविषयी ज्ञान प्रथम आपल्याला श्रीमुखातून निसृत केलं, असं उद्धवजी भगवंताला म्हणतात. नंतर ते ब्रह्माजीनं हे ज्ञान भृगुमुनीला दिलं, भृगुमुनीने ते आपल्या इतर मुलांना प्रदान केलं. पुढे ते ज्ञान भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं. आणि ह्या अर्चविग्रहाची जी विधी आहे ती समाजातील सर्व वर्णांसाठी सर्व समाजासाठी प्रदान करण्यात आलेली आहे. आणि हा विधी सर्वांसाठी लाभदायक आहे, म्हणजे पक्षपात नाही तर विधीसाठी. असं नाही की ब्राह्मणालाच वर्शिप करायला अधिकार आहे आम्हाला नाही, नाही, सर्वांसाठी सर्व वर्ण सर्व स्थितीमध्ये करण्यासाठी सांगलेले आहे. आणि म्हणून अर्चविग्रह ही आराधना सर्व प्रकारच्या आध्यात्मिक साधनांपैकी सर्वश्रेष्ठ साधना समजलं जात आहे. आणि याचा कोणी जर लाभ घेतला तर ह्या जीवनामध्ये त्याला भगवत प्राप्ती होते. म्हणून याच्यामध्ये स्त्री असो शूद्र असो कोणतीही जात असो त्याला मानतात. मग मी नेहमी प्रवचनामध्ये सांगत असतो, गलीतला मारुती पावत नाही, खुलताबागचा पावतो. गलीतले विठ्ठल रुक्माई पावत नाही, पंढरपूरचे पावतात. गलीतलं राम मंदिर पावत नाही पण अयोध्येचे पावतात. इथले जगन्नाथजी पावत नाही पण जगन्नाथपुरीचे पावतात. का? तुमची भावना तुमची चेतनाच बदलली नाही. तुम्ही मंदिरं बदलल्याने देव पावत नाही. तुमची चेतना जोपर्यंत बदलत नाही, गणपती बघा ना, अलिबागचा पावतो, लालबागचा. मग गलीत इथं नाशिकचे गणपती पावत नाहीत का? तुमच्या घरातला पावत नाही का? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमची श्रद्धा नाही. कारण तिथं का जातात? मोठे मोठे सेलिब्रिटी जातात, मोठमोठे स्टार जातात, त्यामुळं आपल्यालाही वाटतं आपण तिथं जाऊन मनोकामना आणि मग तिथं धक्काबुक्की आणि मग ते सगळा प्रकार त्याच्यात नाही जायचं. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमची भावना ज्ञानाच्या आधारावरती प्राप्त करून तिथे जर तुम्ही वर्शिप केली तर तुम्हाला तिथे त्याचा अनुभव प्राप्त करता येतो. इकडं तिकडं जाण्याची गरज नाही. म्हणून इथे भगवंताचे वेगवेगळे अवतार आहेत. मग आता एकानं प्रश्न विचारला की भगवंत सर्व ठिकाणी आहेत, तर मंदिरात त्या मूर्तीची पूजा करायची काय गरज आहे? बरोबर आहे. आता सगळीकडे हवा आहे, बरोबर, पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये लागल्यानंतर सिलेंडरची गरज लागते ना. ते म्हणतात पेशंटला म्हणा, अरे सगळीकडे हवा आहे, मरून जाईन ना. तहान लागली, पाणी सगळीकडे भूमीमध्ये, पण एक ठिकाणी ड्रिल मारली तर पाणी एका जागेत. पाणी सगळीकडे पण तहान लागले तुम्हाला मटक्याजवळ जावं लागून की आरोजवळ जाऊन गेलं तर ते पाणी भेटते. तसं भगवंत सगळीकडे, पण तेवढी आपली चेतना आहे का सगळीकडे भगवंताला अनुभव करण्याची? पण तो अनुभव करायचा असेल आपल्याला, त्यांची थिंकिंग फिलिंग आणि विलिंग करायची असेल तर जेव्हा आपण मंदिरात येतो आणि त्यांच्यासोबत प्रार्थना म्हणतो, का बरं मंदिरामध्ये आपल्याला तो अनुभव होती, पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त होते, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात ना. बाकीच्या ठिकाणी वेगळं आणि इथं असतो, तर एक ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते मंदिराच्या माध्यमातून. म्हणून ह्या अर्चविग्रह सांगितलेलं आहे. जसं उदाहरण दिलं जातं, सगळीकडे लाकूड तार सगळ्या वस्तू असतात. जसं लाकूड असतं किंवा त्या लाकडामध्ये भगवंत येतात, जसं तार असते तांब्याची, ती तारच असते, पण ती इलेक्ट्रिकलच्या संपर्कात आली तर ती नाही का तुम्हाला काय करते, दोन्ही कामं होतात. ते स्पार्क पण देण्याचं काम करते. त्याच प्रकारे कोणतेही वस्तू असेल त्या वस्तूच्या आधारात जर आपण वर्शिप केली तर भगवंत आपल्याला होतात. म्हणून इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यांची नारकी बुद्धी आहे त्यांना नाही का ते भगवंत प्राप्त होऊ शकत नाही, हे उदाहरण दिलेले. आता मग प्रश्न असा इथं पडला जातो दुसरा की हे जे भगवंत आहेत, हे भगवंत किती रूपाचे आहेत, पुढे कोण्या वस्तूची केली पाहिजे? तर भागवताच्या स्कंदामध्ये 11व्या स्कंदामध्ये भगवंत उद्धवला सांगतात
की भगवंत 11वा स्कंद अध्याय 27 श्लोक नंबर 1 मध्ये म्हणतात, ह्या 8 ठिकाणी भगवंत निवास करतात. कोणत्या? ते म्हणतात की शैल म्हणजे काय? लाकूड. त्याच्यानंतर दारूमय, आपलं शैल म्हणजे नाही, दारू म्हणजे लाकूड. दारू म्हणजे ती दारू नाही, देशी दारू, लाकडाला दारू म्हणतात. त्याच्यानंतर लोह म्हणजे लोखंड. त्याच्यानंतर लेप्य म्हणजे पेंटिंग. त्याच्यानंतर मनोमय म्हणजे काष्टापासून, धातूपासून, मातीच्या रंगापासून, माती, वाळू, रत्न, मनोमय आणि पाषाण, ह्या 8 पासून बनवले. आता पाषाणापासून कोण बनलेलं आहे? पंढरपूरचे पांडुरंग किंवा तिरुपती बालाजी किंवा भगवान रंगनाथ, श्रीनाथ द्वारकाधीश किंवा बद्रीनाथ केदारनाथ, हे पाशापासून बसलेले आहेत. त्याच्यानंतर जे बनले काष्ट म्हणजे लाकूड, भगवान जगन्नाथजी, किंवा येऊन तुम्ही बंगालमध्ये जाता तर लाकडापासून राधाकृष्ण पण बनवतात ते. ठीक आहे. त्याच्यापासून धातूपासून उत्सव मूर्ती, म्हणजे छोट्या छोट्या आपल्या घरामध्ये रंगनाथाची मंदिर मूर्ती असते, गणपतीची असते किंवा विठ्ठल रुक्माई असते, ती धातूपासून बनवतात. आणि कोणत्याही मंदिरामध्ये गेलात तर उत्सव मूर्ती ती धातूपासून असते. त्याच्यानंतर मातीपासून कसं? गणपती बाप्पा. पण ती कोणती गणपती माती? शाडू किंवा काळी माती. POP नाही चालत आणि POPचीच वर्शिप करतात. शास्त्रामध्ये त्याचं मेन्शन नाही आहे. त्याच्यानंतर पुढे जी वाळू आहे, वाळूचं कोणतं आहे? जे रामेश्वरम मंदिर आहे तिथे वाळूचं त्यापासून पदार्थ बनलेले, त्या जे भगवान रामेश्वर आहे ते बनलेले होते. त्याच्यानंतर रत्न म्हणजे स्फटिकमणी. तो स्फटिकमणी, जसं तुम्ही महादेवाची पिंड बघितली असेल, बऱ्याच ठिकाणी स्फटिकमणीपासून ती तयार केली आणि त्याची वर्शिप केली. त्याच्यानंतर पेंटिंग म्हणजे चित्रकला. जसं भगवंताचं शास्त्रानुसार वर्णन आहे, भगवंत असे आहेत तसे, आणि ती पण मांडल्या जाते. आणि त्याच्यानंतर आहे मनोमय. म्हणजे मनामध्ये चिंतन केलेलं भगवंताच्या रूपाबद्दल. जसं तुम्ही एखाद्याचं रूपाबद्दल ऐकलं तसं मनामध्ये तुम्ही तसं चित्र बनवतात, त्याला मनोमय असं पदार्थ म्हटले जाते. आणि ह्या 8 पदार्थापासून जेव्हा तुम्ही तिची प्राणप्रतिष्ठा करतात मंदिरामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये भगवंत येतात आणि तुमच्याशी आदान प्रदान करतात. म्हणून बघा, कोण्याही मंदिरामध्ये बालाजीला एवढे लोक वेडे आहेत का? हजारो लाखो लोक जातात दरवर्षी. काहीतरी अनुभव होत असेल तेव्हा जात असेल ना. पंढरपूरला लोक येडे आहेत का? याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये प्राण असतो. पण त्या प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जर तुम्ही 3 दिवस सलग पूजा नाही केली तर त्याच्यातून काय होतंय? प्राण निघून जातो. म्हणून घरामध्ये त्याची पूजा केली पाहिजे. जसं तुमच्याकडे एखादा पाहुणा आला आणि त्याला सकाळपासून बिचारा बसलाय, पाणीच नाही दिलं, तुम्ही जेवणाचं अर्पण नाही केलं, ते म्हणून कशाला घरात थांबायचं बुवा हे लोकांचं, जाऊ दे निघून. तसंच आपल्या घरामध्ये देवाला बोलवलं, तुम्ही त्यांच्या मूर्त्या ठेवल्या आणि त्यांची पूजा नाही केली तर ते थांबत नाही. म्हणून शास्त्र आपल्या घरातले देव आपल्याला याच्यासाठी पावत नाही, कारण त्या मूर्त्या राहतात, आर्चविग्रह राहत नाही. शास्त्राचं हे मत आहे. म्हणून त्यासाठी जेव्हा कधी आता इस्कॉनमध्ये काय केलं जातं? प्राणप्रतिष्ठा ही मंदिरात केली जाते, पण भक्तांच्या घरी स्वागत केलं जाते, वेलकम केलं जाते की तुम्ही या. स्वागत केल्यानंतर कसं होतंय? ते भक्त जेवढी जास्त सेवा करतील तेवढं भगवंत त्याच्यामध्ये ती सेवा स्वीकार करण्यासाठी त्या विग्रहांमध्ये येतात आणि सेवा स्वीकारतात. जसं आमचे दामोदर अष्टकम प्रभू, त्यांच्याकडे जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत. नरेंद्र कृष्ण प्रभू यांच्याकडे विठ्ठल रुक्माई आहे. पुन्हा सौम्य रामदास प्रभूकडे राधा मनोहर जे राधाकृष्णाचे आहेत, किंवा कोणाकडे फोटो असतात. तर ते जेवढं सेवा करतात तेवढं त्यांच्यामध्ये एफल्जन्स बाहेर पडतात आणि तसे ते आदान प्रदान करतात. तर अशा प्रकारे इथे मूर्ती सेवा केली जाते. आणि असं केल्यानंतर इथून भगवंत आर्चविग्रहाच्या रूपामध्ये, बघा मी मागे पण प्रवचनात सांगितलं होतं की भगवंत एवढे कृपाळू आहेत. तुम्ही प्रत्येक स्टेटमध्ये जाता तर भगवंताचं रूप आहे. केरळामध्ये जाता तर अनंत पद्मनाभ आहे, तामिळनाडूमध्ये रंगनाथ स्वामी, आंध्र प्रदेशमध्ये बालाजी आहेत, महाराष्ट्रामध्ये पांडुरंग आहे, गुजरातमध्ये रणछोड आहेत, द्वारकाधीश आहेत, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये श्रीनाथ आहे, UPमध्ये रामचंद्र कृष्ण आहेत, तिथे उत्तर भारतात जाताना वरती बद्रीनाथ केदारनाथ. भगवंत आपल्या उद्धारासाठी एवढ्या विग्रहामध्ये येतात आणि भगवंत स्पेसिफिक लीला करतात. म्हणजे भगवंताला पैसा कमवायचा असेल तर बालाजीच्या रूपामध्ये, 56 भोग खायचा असेल तर जगन्नाथपुरीमध्ये, त्यांना डान्सिंग करायची असेल
तर वृंदावनमध्ये हां, त्यांना मर्यादाचं शिक्षण द्यायचं असेल तर रामचंद्राचा अवतार आहे, भजन ऐकायचं असेल तर पंढरपूरला कमरेवर हात देऊन टाका, करा भजन, मी ऐकतो. हां, भगवंत. त्याच्यानंतर भगवानाला तपस्या करायची असेल, तपस्या करतात भगवंत, बद्रीनाथ केदारनाथला. त्यांना शृंगार करायचा असेल ना तर ते कुठं जातात माहिती आहे का? द्वारकेला जातात, तिथं द्वारकाधीश म्हणून करतात. पण भक्तांसोबत आदान प्रदान करायचं असेल तर श्रीनाथजी, रणछोडराय, प्रत्येक विग्रहामागं भगवंताची एक लीला आहे आणि भगवंत ते शिकवतात. आपला एवढा वेळ नाही, आता मेन आपल्याकडे मुद्द्याकडे येऊया. मुद्दा असा आहे की भगवंत इथे ह्या रूपामध्ये प्रत्येक भक्ताशी आदान प्रदान, म्हणजे याचा अर्थ काय, त्या मूर्तीमध्ये भगवंत निवास करतात. आणि असं केल्यानंतर आता इथे प्रश्न असा विचारला जातो की याच्यामध्ये 5 स्वरूप सांगितलेले शास्त्रामध्ये, जी माणसाची स्थिती असेल त्या स्थितीनुसार भगवंत त्या व्यक्तीशी आदान प्रदान करतात. तर मग आता प्रश्न पडला जातो की ह्या पूजेचा अधिकार कोणाला आहे? म्हणतात ना, अरे मंदिरात गेले तर ब्राह्मणानंच पूजा करावं, ब्राह्मणाशी दुसऱ्यांना हात लावू नये. तसं नाही. आता जर पंढरपूरला जेव्हा तिथले पुजारी बदलले तर खूप असा वादंग उठला होता की तिथे कोण्या जातीचे ठेवा नाही ठेवा, ते भगवंताला काही इच्छा हे कोणीच पाहिलं नाही. दोघांचे भांडण याच्यासाठी की तिथले जे वस्त्र भेटेन, दान दक्षिणा भेटेन, ते प्रसाद भेटल, यासाठी धडपड चालू होती. ते भगवंताचे प्रतिप्रेम होतं अजिबात नाही. पण भगवंताची काय इच्छा आहे कोणी जाणत नाही, पण आपल्या इच्छेनुसार करतात लोक आणि मग तिथं गडबड गोंधळ होतो. म्हणून इथे कलियुग हा दंभाचं आणि कलाचं युग असल्यामुळे पूजेचा अधिकार कोणाला आहे? तर शास्त्र सांगतंय की इथं मध्यस्थ असणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता मला भगवंताच्या आणि माझ्यामध्ये ब्राह्मण नको आहे, पण तुमच्या घरामध्ये ती जर ती वर्शिप करायची असेल, पूजा करायचं असेल, तर कोणतरी मध्यस्थ लागेल ना. मग त्यासाठी 3 लोक लागतील, गुरु, साधू आणि शास्त्र. म्हणजे त्या भगवंताचं रूपाबद्दल वर्णन केलंय, आता त्यांची पूजा कशी करायची त्यांनी ते स्वतः सांगितलेलं आहे. मग शास्त्राचा आधार घेतला पाहिजे. मग शास्त्र जर नाही समजलं आपल्याला तर मग कोणाचा आश्रय घ्यायचा? गुरुचा. किंवा की तुम्ही सांगा की आम्ही कसं केलं पाहिजे प्रॅक्टिकल जीवनात, मग गुरु सांगतात. मग तो प्रश्न विचारू शकतो, बा एवढ्या लोकांनी केलं, तुम्ही शास्त्र सांगतात, गुरुदेव मी फॉलो पण करेन, पण याच्या पहिले ही पूजा विधी केल्यानंतर कोणाला सिद्धी प्राप्त झाली का, फळ प्राप्त झालं का? ते म्हणतात साधू. साधू म्हणजे याच्यावरती भरपूर लोकांनी ती सिद्धी प्राप्त केलेली, म्हणजे पूर्ववर्ती आचरण देणं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला भगवंताकडे जायचं असेल, हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम राम. भगवंताकडे जायचं असेल तर 3 लोकांची गरज आहे. कोणाची? गुरु, साधू आणि शास्त्र. ह्या माध्यमातून जेव्हा तुम्ही जाता तर त्यांच्या इच्छा भगवंताने शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला सांगितले ना, आपण जेव्हा ते पालन करू तर भगवत प्राप्ती सोपी होते. मला म्हणून शास्त्र सांगते श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्री विधिविना एकांत के हरिर भक्ती उत्पात कल्पते. श्रुती स्मृती पुराण आदी हे शास्त्र सोडून जर कोणी भक्ती करीत असेल तर समाजामध्ये काय केवळ उत्पात मासतो. म्हणून बरेच लोक देवदेव करतात, पूजापाठ करतात, पण त्यांच्या स्वभावामध्ये निवारामध्ये कधी फरक पडत नाही. कारण काय? शास्त्रसूक्त पद्धतीनं करत नसल्यामुळं त्यांना ती वांछित सिद्धी पाहिजे ती भेटत नाही. म्हणून तुम्ही जर ती वांछित सिद्धी प्राप्त करायची असेल तर घरात जर केलं तर त्यावेळेस आपल्याला त्या गुरु साधू शास्त्राच्या माध्यमातून जेव्हा करतात तेव्हा भगवत प्राप्त होतील. मग इथे वर्णन केलेलं आहे. तर आता इथं प्रश्न पडला जातो की मग ब्राह्मणाचे काय? तर कलियुगामध्ये जन्म जे आहे ते शूद्र, तो वेगळा विषय, मी त्याच्यावर न जाता आपल्याला काय करायचं आहे, 3 लोकांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि जेव्हा आपण हे 3 लोकांचा आश्रय घेतला, गुरु साधू शास्त्र, तेव्हा आपल्याला काय होईल ते होईल. मग आता इथं पूजा अर्चा वगैरे कशी केली पाहिजे? आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला जॉब करावा लागतो, बिझनेस करावं लागतंय, घरातले एवढे कामं असतात, हां सोपं आहे का एवढं? हां, तर त्यासाठी शास्त्र सांगतंय की भगवंताकडे जाताना प्रेमानं तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या वस्तू तुम्ही भगवंताला काय केले पाहिजे? समर्पित किंवा अर्पित केली पाहिजे. म्हणून कोणी व्यक्तीनं, ग्रस्त व्यक्तीनं जे पेड पुजारी ते नाही लावले पाहिजे. बऱ्याच घरामध्ये मंदिरामध्ये पेड पुजारी असतात की तुम्ही वर्शिप करा.
तर ते पेड पुजारी त्या भक्ताला फळ देईल, म्हणजे जो वर्शिप करेल, पण त्याने जर धन अर्जित केलं तर त्याला पण ती सिद्धी प्राप्त होत नाही. म्हणून जो यजमान असतो ना, त्या यजमानानं स्वतः वर्शिप करायची असते, स्वतः पूजा करायची असते, आणि तीच पूजा केली तर त्याला भगवत प्राप्ती होते. म्हणून प्रत्येकाने श्रीमूर्तीचे केलं पाहिजे. आणि अग्निपुराणामध्ये सांगितलेलं आहे की अशा भक्तांनी निदान अर्चविधी पाहणं केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला नाही जमलं तर भगवंताचं नुसतं दर्शन जरी घेतलं तरी तुम्हाला ते वांछित फळ भेटते, आणि मग त्याचा सदैव लाभ भेटतो. तर इथे आता काही नियम आहेत मंदिरामध्ये पाळण्याचे. पहिली गोष्ट, पहिला नियम आहे कलियुग दोषाचा आहे. एक तर मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही चप्पल बूट काढता तर तुमचे पहिले काय केलं पाहिजे, स्वच्छ हातपाय धुतले पाहिजे. म्हणून मंदिरामध्ये एंट्रन्स करताना वॉशरूम दिले, आपलं पाय धुण्यासाठी पाय ते स्वच्छ होऊन यायचं. दुसरा नियम आहे की मंदिरामध्ये शास्त्रसमोर त्याच्यासमोर एक हाताने नमस्कार नाही करायचा. लोक आजकाल तर असंच करतात, चुंबन करतात, किस करतात भगवंताला. काका एका घंटीमध्ये ऐकू येतं देवाला, घंटी नका वाजव प्लीज, लेक्चरमध्ये थोडं डिस्टर्ब होतं. एक हाताने नमस्कार करायचं नाही. दुसरं, लोक लाज्यासाठी दंडवत लोक काय करतात, असं सरळ नमस्कार, तसं नाही, तर पूर्ण दंडवत करायचं. दंडवत म्हणजे काय, मन वाचा काया मी तुम्हाला समर्पित करतो. स्त्रीने पंचांग दंडवत आणि पुरुषाने पूर्ण दंडवत केला पाहिजे. दुसरं, भोजन केल्यानंतर हातपाय न धुता मंदिरात नाही गेलं पाहिजे घराच्या येऊन. त्याच्यानंतर पुढे अस्वच्छ अवस्थेत कपडे न धुतलेले तसेच कपडे लोक पूजेला नाही का शर्ट पॅन्ट घालून बसतात, नाही चालत. कारण तुम्ही वॉशरूमला जातात, आंघोळ करत नाही किंवा युरिनला जातात, तर ते पुन्हा चालत नाही. तर तुम्हाला सात्विक कपडे लागतात, त्या सात्विक कपड्यावरच तुम्ही पूजापाठ करू शकतात. त्याच्यानंतर आर्चविग्रहासमोर नाही का प्रदक्षिणा घालायचं नाही, कधीच जागेवर नाही घालायचं, तर आर्चविग्रहाला मागून प्रदक्षिणा घालायचं. हे अग्निपुराणामधले नियम आहेत बरं. नाही तर आपण घालीने लोटांगण वंदिने चरण डोळ्यानं पाईन रूप, नाही चालत. घालीन लोटांगण ह्या शब्दाचा जर अर्थ पाहिला तर काय होतं माहिती आहे का, विचार करा बरं. घालीनं लोटांगण, लोटांगण म्हणजे जमिनीवर पडायचं. घालीनं लोटांगण वंदिनं चरण म्हणजे काय करायचं, तुम्ही तुमचे हात कोणाला लागले पाहिजे, भगवंताच्या चरणाला. आणि उठल्यानंतर काय केलं पाहिजे, तुम्ही डोळ्यानं पायी तुझे रूप. मग तुम्ही जागेवर डोळे बंद करून काय फिरता, त्या मंत्राचा तुमचा अर्थ कळाला तुम्हाला. तुम्ही काय करता हे तुम्हालाच माहित नाही राव. सगळं अंधाधुंदी चालू आहे. म्हणजे आपण काय करतो हे आपल्याला हे आज्ञा, म्हणून जागेवच नाही. नाही तर सगळे फिरतात आणि मी नाही फिरलो तर लोक काय म्हणते, नाही, अपराध म्हटला जातो. ह्याने हे आज्ञा मुद्दाम रेफरन्स सहित आणलंय. मी कोणतेही प्रवचन तयार, भले ते तात्विक असतात, लोकांना पल्ले पडतात का नाही हा नंतरचा विषय, पण शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे आणि ते आपल्याला गुरवून दिले. त्याच्यानंतर आर्चविग्रहासमोर नाही का हातपाय चोळत बसायचे नाही. काही जणांना लय घाण सवय असते, पाय पसरून बसतात, नाही, अपराध आहे. हाताला पायाला लावायचं नाही, पाय झाकलेले पाहिजे. त्याच्यानंतर अंगठा पकडायचा नाही. भगवंताच्या विग्रहासमोर खायचं नाही. काही आता प्रसाद दिला तर दर्शन बंद झाल्यानंतर खायचं नाही. तर बरेच जण कसे असतंय, कधी नाही भेटत असं वाटतं की लगेच खाऊन टाकतं. अरे थांब जरचं, अपराध म्हटला जातो. भगवंताच्या विग्रहासमोर नाही खायचं. त्याचं कारण पण दिलेलं आहे, नंतर मी डिटेल्समध्ये सांगेल. त्याच्यानंतर भगवानच्या विग्रहासमोर झोपायचं नाही. हे घरामध्ये बरं, हे घराचे नियम सांगतो मी. त्याच्यानंतर विग्रहासमोर अनावश्यक चर्चा नाही करायची. राजकारण, गावगप्पा, निंदा किंवा याचं काय चालू त्याच्यासमोर अजिबात नाही. तुमचा देव, तुमच्या घरात मोठा व्यक्ती आला आणि त्याच्यासमोर तुम्ही असेच गप्पा मारणार का, नाही. तर हे घरामधले नियम आहेत. त्याच्यानं वादविवाद घालायचा नाही. त्याच्यानंतर कोणावर उपकार करणे, रांगवणे, भांडण करणे, निंदा करणे हे टाळले पाहिजे, कठोर शब्द. त्याच्यानंतर स्वतःचं खूप मोठं धन असून पूजा टाळणे. धन संपत्ती, मी एकाकडे गेलो होतो पूजाला, भगवंताला अभिषेक तर घातला, अभिषेक घातले, जे देवाचे कपडे घातले त्याच कपड्याने देवाला पुसलं आणि तेच पुन्हा कपडे देवाला घातले. तर नाही, स्वच्छ कपडे घातले पाहिजे. त्यांना व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही व्यवहार करता तर ते तुम्हाला व्यक्ती म्हणून आदान प्रदान करते. पण तुम्ही जर व्यक्ती नाही समजलं ते तुमच्यासाठी दगडच राहणार आहे आणि तुम्ही दगडासारखेच राहणार. तर तुम्हाला भावनेचा बदल केला पाहिजे. त्याच्यानंतर विचार करून देवीदेवीची निंदा करणे, स्वतःची आत्मस्तुती करणे ह्या पण गोष्टी टाळल्या पाहिजे. त्याच्यानंतर पुढे कुत्र्याने दृष्टी पडलेलं अन्न अर्पण नाही केलं पाहिजे.
त्याच्यानंतर पूजा करताना बडबड नाही करायची. काही जण अगरबत्ती ओवाळतात, अगं स्वयंपाक झाला का, भाजी झाली का, त्याच्यानंतर टी व्हीला बातम्या कोणत्या चालू आहेत, एक तर ते कर नाही तर ते कर. किंवा शेजारच्या काकू काय करतात, करू दे, तुला काय करायचं, तू आरती पूजा तर कर, गपचीप ध्यानपूर्वक लाव ना. नाही, अजिबात नाही, बडबड टाळली पाहिजे. त्याच्यानंतर निश्चित फुलं व अर्पण नाही करायचे. त्यासाठी मी मागं प्रवचन दिलं, जे शास्त्रसूक्त पद्धती दिलेले आहेत, कोणते फुलं अर्पण करावे कोणते नाही. विष्णू धर्मांतर नावाचा ग्रंथ आहे आणि निश्चित फुलं अर्पण केले. विष्णूला नाही का जास्वंदीचे फुलं चालत नाही. विठ्ठल, पांडुरंग, राम, कृष्ण, भगवंताची विष्णू निशिगंधा, त्याच्यानंतर नाही चालत. भगवंताला कोणते फुलं चालतात ते आताच मी यूट्यूबला टाकलं आहे, शॉर्टमध्ये 40 सेकंदाचं एक क्लिप टाकले, ते ऐकून घ्या. आणि न चालणारे महादेवाला धोत्र्याचं कोण्या देवाला कोणते फुलं अर्पण करायचे त्याची लिस्ट मी दिलेली आहे त्या डिटेल्समध्ये. म्हणून तुम्ही पूजा, आजकाल लई फुकटे लोक आहेत आमच्या गलीमध्ये, सकाळी 4 वाजता गलीतले सगळे फुलं तोडतात. अरे देवाला कधीतरी विकतचे पण फुलं अर्पण करा. ते बिचाऱ्याने देवाला त्याच्या घरात लावले, पण तुम्ही गली सकाळी सकाळी फुलं तोडून नेतात. तो बी विचार करत असन, शेजारच्याकडे धावधाव वाढे नाही चालत. तर थोडेसे विकत आणि ते सिजनेबल पाहिजे फुलं. येऊन विदेशी आणि विलायती फुलं चालत नाही, त्याची मोठी लिस्ट आहे. आणि जर तुम्ही निश्चित फुलं अर्पण केले तर तुमच्यामध्ये 3 गोष्टी प्राप्त होतात. तुम्हाला शोक, दुःख आणि नाही का जे सिद्धी आहे ना, तर देवतांचा कोप प्राप्त होतो. समजा एखादा व्यक्ती तुमच्या घरात आला आणि त्याला जी गोष्ट आवडत नसेल आणि तुम्ही तीच गोष्ट अर्पण केली तर काय होईल? कोणाला काही जणांची एलर्जी असते ना, तसंच भगवंताला फुलं दिलेले आहेत आणि ते तसे फुलं अर्पण केले तर भगवंत प्रसन्न होतात, त्याचं दिलेले. त्याच्यानंतर वराह पुराणामध्ये सांगितलेले समोर नाही का दीप विशेष करून रजस्वाला स्त्री ना, तिनं त्या देवालाच्या आजूबाजूला फिरकू नये. तिच्या हातचा नाही का देवाला कोणता नैवेद्य अर्पण करू नये. तर घरातला मुलगा किंवा मुलगी असेल तर घरात ड्राय फ्रूट किंवा फ्रूट्स किंवा त्याने थोडी खिचडी लावून अर्पण करू शकतात, असं करू शकतात. किंवा कोणी डेड बॉडी पाहिली तर डेड बॉडी झाल्यानंतर देवाऱ्यासमोर लगेच जायचं नाही. किंवा मैथून सुख घेतलं स्त्री पुरुषानं त्यावेळेस पण नाही गेलं पाहिजे. फ्रेश होऊन थोड्या वेळानं मंत्र करून गेलं पाहिजे, नाही चालत, निषिद्ध म्हटलं जाते. त्याच्यानंतर सकाळी पूजा न करता दुपारा करणे ते पण नाही चालत, हे पण दिले. याचे खूप नियम आहे. वराह पुराणामध्ये कमीत कमी 16 नियम दिलेले आहेत. आणि पुन्हा याच्यामध्ये अग्निपुराणामध्ये दिलेले आहेत आणि पद्मपुराणामध्ये 32 असे खूप नियम दिलेले आहेत. विशेष करून हिंग आणि तेल लावून भगवंतासमोर नाही गेलं पाहिजे, त्याचा उग्र वास येतो. आणि विशेष करून जे तंबाखू, विडी, सिगरेट, तंबाखू हे पण टाळले पाहिजे. आणि पूजेमध्ये एरंड्याचे पानं कधीच वापरायचे नाही. एरंड्याचं फूल, एरंड्याचे पान त्याचे दिलेले आहे. पुन्हा ते चगळू नये किंवा ठेवू नये, त्याचं पण निषिद्ध म्हटलं जातं आहे. आता त्याच्यामध्ये विशेष करून पूजा करताना थुंकू नये किंवा कपाळावर अर्धा तिलक लावू नये, तर पूर्ण तिलक लावला पाहिजे. आणि दुसरं, जे अभक्त आहेत, जे भगवंतावर विश्वास ठेवत नाही त्या लोकांसमोर पूजा करू नये, जे नाही तर तुमची आणि देवताची निंदा करतात. याची लिस्ट आहे, नंतर मी व्हॉट्सअपला पाठवून देतो, खूप दिलेले. हे जर वाचलं तर बरेच नेम. आता तुम्ही म्हणता ठीक आहे बाबा, हे सगळं सांगितलं, पूजा करायची कशी? सोपं आहे ना. तुम्ही मंदिरात आहे तो, आम्हाला घरी आमची देवपूजा 3 मिनिटात होती. देव घ्यायचे, बुचकाळायचे आणि लगेच बाहेर काढायचे. आता मला सांगा, जर तुम्ही देवाला सजीव, किती लोक देवाला सजीव मानतात? सगळे मानतात ना. बरं, मग सजीव आहे तर आपल्या सजीव व्यक्तीला पाण्यात बुडवलं तर कसं होईल? बरोबर, तो गुदमरण ना पाण्यानं. तसं ते सजीव आहेत, त्यांना व्यक्ती म्हणून व्यवहार करा. थंडीच्या दिवसात जसं आमच्याकडे AC लावला जातो, उन्हाळ्याच्या दिवसात हीटर लावल्या जाते, पुन्हा उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना सरबत दिल्या जाते, हिवाळ्याच्या दिवसात त्यांना काढा दिला जातो. का? ते विग्रह. म्हणून तुम्ही मदन गोपालजींचं रूप बघता तर तुम्हाला वेगळंच एफलजन्स किंवा ती दिसते, काहीतरी वाटतंय. बघितलं किती लोकांनी मदन गोपालचं दर्शन घेतलंय? सगळ्यांनी घेतलंय ना. जगन्नाथजीचं दर्शन घेतलं असेल, तुम्हाला काहीतरी वेगळा अनुभवत असेल. तर त्यांना व्यक्ती म्हणून व्यवहार करा. असं नाही की आपण नाही का 5 किलो खायचं आणि देवाला एवढीच वाटी,
त्याच्या 4 शेंगदाणे 3 खडी साखर, देवा तू खाचत खाय. आणि मी एकानं विचारलं अगरबत्ती का वळता? म्हणे ज्याला धूर भेटन त्यानं घेऊन टाका, आणि ज्यांना नाही भेटलं तसेच बसून टाका. नाही तर आता पूजा करताना पहिला नियम असणार आहे, सकाळी जेव्हा तुम्ही उठतात तर पहिले उठून तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर देवाची उपासना केली पाहिजे. पहिले स्नान करा. स्नान करताना साबण शक्यतो उपटन लावलं पाहिजे, कारण साबणीमध्ये चरबी असते, ते निषिद्ध म्हटलं जातं. तर तुम्हाला परिस्थितीनुसार ते करा. ते केल्यानंतर पहिले तुम्ही स्नान केलं, तुमच्याकडे जे वस्त्र असतील, स्त्री असेल तर कॉटन साडी, आणि पुरुष असेल तर कॉटनचं एक धोती किंवा उपरणं आणि बनेल घातली तर चालते, नाही घातली तरी असं पाहिजे, ते केलं पाहिजे, त्याचं भेटलं. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आता देवाची पूजा करणार आहोत तर तुम्ही कलश घ्यायचा स्वच्छ पाण्यानं, जो फ्रेश पाणी असेल तो पाणी घ्यायचं. घेतल्यानंतर तो कलश स्वच्छ धुतलेला पाहिजे. मी एकाच्या ठिकाणी गेलो होतो, तो कलश किती दिवसापासून धुतला माहीत नाही. तो स्वच्छ कलश धुवून रात्रीत धुवून ठेवायचा. आणि ते ठेवल्यानंतर अनिमा का बोट घ्यायचं. अनिमा म्हणजे ह्या बोटानंतर हे बोट ठेवायचं. हे दिसतं ना तुम्हाला बोट? हां, हे बोट घ्यायचं आणि त्या कलशावर पाणी ठेवायचं आणि सप्त नद्याचं नाव घ्यायचं. गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, जलस्मिनी निधी कुरु, श्री विष्णू, श्री विष्णू, श्री विष्णू असं म्हणून ते काय करायचं, पाणी स्थापित करायचं. सप्त नद्यांचं पाणी त्याच्यामध्ये करायचं. तुम्हाला एवढे मंत्र पाठ नसेल हरकत नाही, तर तुम्ही गोदावरीचं नाव घ्या, गंगेचं नाव घ्या. आणि ते घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये 2 वस्तू टाकायच्या. गुलाबाच्या पाकळ्या असेल तर गुलाबाच्या पाकळ्या किंवा जे फुलं असेल ते टाकायचे. त्याच्यानंतर गुलाब जल टाकायचं की भगवंताला सुगंधी करायचं. हिवाळा असेल तर गरम कोमट पाणी आणि उन्हाळा असेल तर थंड पाणी, सिजनेबलनुसार. आणि शंखामध्ये पाणी घ्यायचं. कोणताही देवाची पूजा करताना असं भडभड नाही वाटायचं. तर शंख, जसं तुम्ही लहान बाळाला स्नान घालतात ना, त्याला काय करते आई, इथं हात ठेवते आणि वरतून पाणी. का बरं हात ठेवते? त्याच्या नाकात डोळ्यात जाऊ नये. तसं देवाच्या अंगावर शंखानं वाटायचं असतं. आणि शंख खूप पवित्र म्हटला जातो. मग त्या शंखात पाणी घ्यायचं. डाव्या साईडनं घंटी वाजवायची बारीक. तुम्हाला भगवंताचे नाव येत असेल, कोणत्याही भगवंताचं, ज्या देवाचं तुम्ही वर्शिप करतायत, विठ्ठलाची करता, रामाची करतात, विष्णूची करतात. तुम्हाला नाही जमलं तर विष्णू सहस्रनाम लावायचं. नाही जमलं तर विष्णू सहस्रनाम, कृष्ण अष्टकम, जगन्नाथ अष्टकम, श्रीराम रक्षा स्तोत्र, संस्कृत मंत्र लावून काय करायचं ते म्हणायचं. आणि ते जर नसेल अवेलेबल तर भगवंताचं नाव घ्यायचं. गोविंद, गोपाल, मधुसूदन, पद्मनाभ, नारायण, ऋषिकेश. ते नाही जमलं तर हरे कृष्ण महामंत्र म्हणून काय करायचं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हे मंत्र म्हणून अभिषेक घालायचा. ते नाही जमलं तर सगळ्यात सर्वोत्तम म्हणजे ब्रह्मसंहिता लावायची. कारण भगवंताच्या विग्रहाची पूजा करताना ब्रह्मसंहिता लावणं कंपल्सरी महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा तुम्ही ब्रह्मसंहितेने 1 शंखम पाणी घालायचं. जर पितळाचं असेल तर चंदनाची पावडर, चिंचाची पावडर किंवा आवळ्याची पावडर थोडी मिक्स करायची आणि ती भगवंताच्या अंगाला मिक्स करायची. त्याला दूध दह्याची घालायची गरज नाही. दूध दही 8-15 दिवसातून घातले तरी चालतं. ठीक आहे. हां, त्याच्या पहिले तुम्हाला शक्य असेल तर दंतकाष्टक घ्यायचं. म्हणजे लिंबाची काडी घ्यायची. इदम दंतकाष्टकम, देवा तुमचे दात घासा, म्हणजे अष्टकम. ते झाल्यानंतर तुम्ही शंखानं पाणी घाला. टायमानुसार करा. नाही तर तुम्ही पूजापाठ करीत बसले माताजी तर प्रभूजी तुमचे उपाशी मारते, पोरं उपाशी मारते. नाही, तर ते डिपार्टमेंट सकाळी पहिले प्रभूजीला द्यायचं. हो, तुम्हाला डबा पाहिजे का? हो, पहिले पूजा करा. त्यांना बी असं लावा का आम्हाला थोडंसं. सत्संगामध्ये 80% लेडीज येतात, 20% जेंट्स येतात. तर त्यांना ते पहिलं कामाला लावायचं. दे नाही जमलं, आळशी असेल तर ते घरातल्या व्यक्तींना करायचं. केल्यानंतर एक वेळा पुन्हा चंदन पावडर लावली, पाणी वतलं, त्याच्यामध्ये पुन्हा ते मंत्र म्हणायचं आणि स्वच्छ कपडा त्यासाठी वेगळा देवाला पुसायचं. पुसल्यानंतर जे भगवान विष्णू असेल त्यांना गोपी चंदनाचा टिळा लावायचा. कुंकू लावायचं नाही. कुंकू कोणाला लावायचं? लक्ष्मीला लावायचं. रुक्मिणी असेल तर तिला कुंकून हळद लावायचं. भगवान विष्णूला लावायचं नाही. ज्याचा पदार्थ त्यालाच लावलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा चंदन अर्पण केलं तर केल्यानंतर तुम्ही स्नान घातलं तर तुमच्या घरामध्ये जे काही अवेलेबल असेल, ड्रायफ्रूट असेल, भगवंताचा अभिषेक झाला, भगवंताला स्नान घातलं,
वस्त्र असेल तुमच्याकडे लड्डू गोपालला तर लड्डू गोपालला वस्त्र घाल, नसेल तसेच राहू द्या, त्यांना व्यवस्थित स्वच्छ. हां, तर जो देवार आहे तो डेली साफ केला पाहिजे, स्वच्छ केला पाहिजे. थोडंसं 2 मिनटं लागतात, ते साफ करा, देवाना ठेवा. मग घरामध्ये तुमच्या भाजी पोळी असेल सकाळच्या टायमात, नसेल तर ड्रायफ्रूट किंवा फळं किंवा माखन मिश्री किंवा दूध हे ठेवून त्याच्यात तुळशीपत्र ठेवायचं आणि मग 5 मिनटं मंत्र म्हणायचे. ते मंत्राची यादी आहे. भगवंताला नाही का, नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाय ते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामनम गौरतिशन, नमो ब्राह्मणे देवाय गो ब्राह्मण हितायच जगत हिताय कृष्ण गोविंदाय नम. हे दोन्ही मंत्र नाही आले हरकत नाही तर महामंत्र म्हणा. महामंत्र बी नाही आला तर सरळ काय करायचं की भगवंता तुम्ही भोजन स्वीकार करा, माझी यथाशक्ती यथा भक्तीने मी तुम्हाला अर्पण करतो. पण त्याच्यामध्ये तुळशीपत्र अर्पण कंपल्सरी. जसं अभिषेकामध्ये गंगाजल गुलाबाचं पाकळ्या, जर ते दोन्ही अवेलेबल नसेल तर त्याच्यामध्ये तुलसी दल टाकायचं त्या पाण्यात आणि इकडे भोगामध्ये टाकायचं, 5 मिनिट ठेवायचं आणि मग काय करायचं, अर्पण करायचं. याच्यामध्ये 3 वेळा तुम्ही आरती करायची. जमलं तर पंचआरती करायची. पंचआरतीमध्ये पहिली गोष्ट काय अर्पण करायचं, अगरबत्ती अर्पण करायची. अगरबत्ती करताना भगवंताला 8 पदार्थ अर्पण करायचे. कोणते 8 पदार्थ की जे पंचमहाभूत आहेत शास्त्रानुसार. त्या पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूतातल्या 5 पदार्थ त्या आरतीमध्ये अर्पण करायचे. पहिला जो मुद्दा आहे अग्नी हे पंचमहाभूतातला आहे. तर त्या अग्नी तत्वाला तुपाचा दिवा साधा कोणता नाही, एक वाती घ्यायची, तो अर्पण करायची, तो अग्नितत्व भगवंताला अर्पण करायचं. दुसरं आहे धूप आणि पुष्प आणि वस्त्र, हे कोणते पृथ्वी तत्व आहे ते त्यांना अर्पण करायचं. जे जलतत्व आहे पहिले धूप असतं स्टार्टिंगला, त्याच्यानंतर पंचआरती, त्याच्यानंतर पंचआरतीनंतर आरोग्य शंखामध्ये पाणी भगवंताला अर्पण केल्या जाते आणि ते जलतत्व कशाला प्रेझेंट करते. त्याच्यानंतर जे चामर आणि मोरपंख आहे ते आकाश तत्वाला प्रेझेंट करते. आणि जे शंख आहे, आपण जेव्हा आरतीच्या पहिले आणि आरतीच्या नंतर शंख वाजवायचा. शंख वाजवण्याचे 2 फायदे असे की आता भगवंताची पूजा होती आणि जी निगेटिव्ह एनर्जी असते ती सगळी निघून जाते, म्हणून त्यासाठी शंख वाजवायचा. आणि भगवंताला शंखाचा ध्वनी खूप आवडतो. तर विजयाचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे आणि दुसरं सामर्थ्याचं प्रतीक आहे, म्हणून शंख सकाळी आणि संध्याकाळी वाजवलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आरती करता तर मन तुमचं मंत्रामध्ये लागलं पाहिजे. कसं, जेव्हा तुम्ही कृष्णाला पुष्प अर्पण करता तर एशे कृष्ण, पुष्पांजली क्लीम कृष्णाय नमः, एशे पुष्पांजली क्लीम राधिकाय स्वाहा. जे भगवंताचं नाव घेऊन नाही का, तुम्हाला ते नसेल तर ते पदार्थ तुम्ही अर्पण करताना भगवंताचंच मंत्र मनामध्ये असलं पाहिजे. बुद्धीनं भगवंताच्या रूपाकडे ध्यान करायचं आणि अहंकार याच्यासाठी केला पाहिजे दंडवत म्हणजे काय की शेवटी केलं पाहिजे. आता म्हणणं प्रभूजी एवढं आम्हाला शक्य नाही तर 3 गोष्टी अर्पण करायच्या दिवसाच्या, 3 आरत्या नसेल तर 2 आरत्या सकाळी किंवा संध्याकाळी. 2 बी शक्य नसेल तर एकच आरती करायची संध्याकाळी आणि त्या आरतीमध्ये 3 गोष्टी अर्पण करायच्या. एक म्हणजे अगरबत्ती कोणती, बांबूची नसलेली, कारण बांबू हा निषिद्ध म्हटला जातो. म्हणून अंत्यविधीला जेव्हा तुम्ही जातात तर बांबूचं तिरडी त्याच्यावर घेऊन जातात, पण त्या 10 संस्कारामध्ये बांबू टाकला जात नाही आणि त्याच्यामध्ये कार्बन असतंय आणि तो पोल्युशन निर्माण करणार असतो. म्हणजे पूजेला पण चालत नाही आणि सृष्टीला पण तो असतो. तर त्याचं कारण सांगितलं जातं. मग कोणतं धूप वापरला पाहिजे, जे स्टिक असतात, दुसऱ्या लाकडाचं स्टिक चालेल किंवा धूप तुम्ही अर्पण करू शकता. आणि हे केल्यानंतर दुसरं पुष्प असेल, फ्रेश पुष्प, तर एक असेल तर 1 अर्पण करा, 1 नसेल जास्त असेल तर पुष्पांजली अर्पण करा. आणि पहिलं धूप, त्याच्यानंतर 1 वातीचा दिवा कसा अर्पण करायचा देवाला, तर पहिले भगवंताचे चरणकमल, विठ्ठल असेल, राम असेल, विष्णू असेल, जे भगवंताचे विग्रह असेल तर भगवंताचे चरणकमल 4 वेळा, नाभी 2 वेळा, मुखकमल 3 वेळा, नाही तर 7 वेळा. एवढं नसेल तर 7 वेळा वावाळायचं आणि तेवढंच तर मंत्र म्हणायचे. तर अगरबत्ती 7 वेळा प्रत्येकाला, एकाच येतात फिरवायचं नाही तर प्रत्येक व्यक्तिगत फिरवायचं. त्याच्यानंतर धूप आणि त्याच्यानंतर दीपम आणि दीपम नंतर पुष्पांजली, सुगंध, या 3 पदार्थ अर्पण करायचं
आणि अर्पण केल्यानंतर तुमच्या घरामध्ये पूजापाठ झाली एवढी प्रॅक्टिकली करायची. आणि जे देशकाळ पात्रानुसार नाही का तुम्ही सिजनेबल, आता उन्हाळ्याचे सीजन आहे, आंबे, खरबूज, टरबूज ते अर्पण करा. ऑफ सिजनेबल कोणते फूल किंवा फळं अर्पण नाही करायचे. जसं आपण सिजनेबल आपल्याशी व्यवहार करतो व्यक्तीशी, खाणं पिणं झोपणं ते केलं पाहिजे. तर घरामध्ये तुमच्याकडे कांदा लसण असेल तर हरकत नाही, डाळ राईस किंवा भाजी पोळी, आपलं पोळीवर तूप टाकायचं, थोडासा साखर घालायचा आणि भगवंताला तुळशीपत्रावर टाकून अर्पण करायचं. किंवा भात असेल त्याच्या भातामध्ये दूध किंवा तूप टाकून थोडंसं साखर टाकून भगवंताला अर्पण करायचे. 2 टाईम त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि तो 5 मिनिटांनंतर काढायचा. जसं मी पाहिलं काही ठिकाणी लोकल देवाला एवढाच निवद, त्याच्यावर डाळ साखर मीठ काय घालायचं तर घालतात सगळं नाही. एक प्लेट 16 वर्षाचा युवक खाऊ शकेल एवढी प्लेट बनवायची. आणि ती प्लेट कशी सजवली पाहिजे? डाळ, डाळीच्या शेजारी राईस, राईसच्या बाजूला भाजी, भाजीच्या बाजूला पोळी, पोळीच्या बाजूला स्वीट असलं पाहिजे आणि स्वीटच्या बाजूला सलाड पाहिजे. खाताना जसं आपण सिक्वेन्समध्ये, आणि मध्येमध्ये ताकाचा गिलास किंवा पाण्याचा गिलास ठेवायचा. तुम्ही म्हणा प्रभूजी आमच्याकडे भाजी भाकरी होती, हरकत नाही, तर देवासाठी वेगळं प्लेट असली पाहिजे, ती त्यासाठी घासणी. आणि ते भोग तुमच्याकडे भाजी पोळी मीठ मिरची लोणचं असेल तेवढं ठेवा, गिलासाचं पाणी ठेवा, तुळशीपत्र ठेवा आणि भगवंतासमोर 5 मिनिटं ठेवून तुम्ही काय करा, ते अर्पण करा. आणि जेव्हा भगवंत खातात तर देवारा बंद करायचा आणि ते 5 मिनिटांनंतर पोळी टाकायचे, राईसमध्ये टाकायचा, डाळीमध्ये टाकायचं, स्वीट जे पदार्थ असेल त्याच्यात मिक्स म्हणून प्रसाद म्हणून तो खायचा. कारण तुमच्या घराचे ओनर कोण आहेत? तुम्ही नाही आहेत, तर तुमच्या घराचे ओनर कोण आहेत? भगवंत आहेत. अशा पद्धतीनं करायचं. आणि मग 2 टाईम तुम्ही केलं, एक तर संध्याकाळी आरती केलं. आरती ह्या शब्दाचा अर्थ काय? जेव्हा तुम्ही फिरवतात ना हे पंच महाभूताच्या वस्तू, तर माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू जे माझं पंचमहाभूताचे जे शरीर आहे ना, जे माझ्या दुःखाचं कारण आहे आणि बंधनाचं कारण आहे, मला याच्यातून मुक्ती पाहिजे म्हणून आपण त्या पंचमहाभूताला केंद्रबिंदू भगवंताला, म्हणजे धूप दीप पुष्प चामर मोर पंख शंख हे त्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे. आणि म्हणून त्याला फिरलं पाहिजे. प्रदक्षिणा घालताना सुद्धा भगवंत केंद्रबिंदू, आरती करताना, आरती ह्या शब्दाचं रात्री माझ्या जीवनातला अंधकार नष्ट होण्यासाठी 2 वेळा आरती केली पाहिजे. रात्री आरती का केली जाते? आता भगवंत मी झोपणार आहे, माझं रात्रचं जे झोपेतलं जीवन आहे ते तुमच्या स्मरणामध्ये जावं आणि माझ्या जीवनातला अंधकार अज्ञान नष्ट व्हावा, जे अशुभ गोष्टी नष्ट व्हावं म्हणून त्यासाठी मी आरती करतोय. आणि सकाळी आरती याच्यासाठी केली जाते की भगवंत आता मी रात्री झोपेतून उठलोय, पण माझा दिवस जे काही माझ्या जीवनात निगेटिव्ह एनर्जी नको यायला आणि जीवनाची चांगली सुरुवात व्हावा म्हणून मी सकाळी तुम्हाला आरती करतो. अशी आरती करून म्हणजे जेव्हा रात्रीची पूजा करतात तर रात्रभर ती एनर्जी तुम्हाला राहील आणि सकाळी जेव्हा तुम्ही आरती करतात तर ती एनर्जी तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यासोबत राहील. म्हणून 2 टाईम केलं पाहिजे. तुम्हाला 2 टाईम शक्य नसेल तर 1 टाईम तुम्ही वर्षी पूजा पाठ करू शकता. आता हे केल्यानंतर हे झालं भगवंताच्या खाण्याचं अभिषेक झालं. आता रात्री भगवंताला झोपवताना काय करायचं? ही मुद्रा करायची. मुद्रा म्हणजे मानसिक रूपे भगवंताला झोपायचं की भगवंता तुम्ही झोपा, ठीक आहे. आणि मग झोपताना मानसिक रूपे फूल टाका, गुलाबाचे टाका. आता आमचे भक्त भगवंतासाठी बेड करतात, स्पेशली छोटासा बेड आहे, AC लावतात. आता आमच्या माताजी पूर्वजांनी फॅन लावला भगवंता उन्हाळ्यात, भगवंता विठ्ठलाला गरम होतंय. आमच्या नरेंद्र कृष्णपुरून 2 फॅन लावले, रुक्मिणीला वेगळा आणि कृष्ण दिवसभर छोटासा फॅन लावला दिवसभर. पुन्हा दिवसभर माताजी लिंबू सरबत. आता तो प्रसाद म्हणून भक्तांना पण फायदा होतो बघा. नाव देवाचं आणि काम आपलं, म्हणजे सेवावर मेवा पण भेटतो. उन्हाळ्यात भगवंताला पहिले टरबूज, म्हणजे घरातली प्रत्येक गोष्ट आली ते भगवंताला पहिले अर्पण. वस्तू जरी आली तर ती भगवंतासाठी, कारण तुम्ही ओनर कोण आहेत? भगवंत आहे. अशा भावनेने करतात. रात्री झोपवताना भगवंताला झोपायचं आणि मच्छरदाणी जसं आम्ही लावतो ती मच्छरदाणी लावली पाहिजे. आता एवढं सोपं नाही, जेवढं शक्य तेवढं करा. आणि सकाळी उठवायचं, टाळी अशी वाजवायची, असं डायरेक्ट जाऊन उठवायचं नाही, त्याला अशी टाळी वाजवायची. उत्तिष्ठ जे भगवंताचं नाव आहे. आणि मग तुम्ही जागे आसन करून मग अभिषेक करायचं. अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा करता तेव्हा ते म्हणतात, कर्माने मनसा वाचा स्तुती श्रवण पूजते, हरिभक्ती यश्य हरि पूजिते गीयते. जो कोणी कर्माना मनसा वाचा स्तुती करतो, श्रवण करतो, पूजा करतो
हरिभक्तीमध्ये यश आहे, तर हरिपूजे घे तर त्याचं गुणगान केलं जाते 3 लोकांमध्ये. केवळ पूजा केल्यानं भगवंताचं बरोबर जेवढं गुणगान होतं तेवढं त्या भक्ताचं गुणगान होते. दुसरं असंसारे घोर संसारे सारम कृष्ण पद अर्चनम. ह्या संसारामध्ये काही सार नाही, पण हा संसार कसा आहे, घोर आहे, पण याच्यामध्ये एकच सार आहे. कोणता? कृष्ण पद अर्चनम. ह्या जगामधला एक सार आहे भगवान प्राप्तीचा, कृष्ण पद अर्चनम. तत्पदम वर्चिता येणे पवित्र सर्व बोधकम. जो कोणी पूजा पाठ करतो त्याचं जीवन पवित्र होतं, मंगलमय होतं, आनंदमय होतंय, आणि भगवंत पुढे काय करतात, त्या जीवनात भरभराटी देऊन टाकतात. त्याच्या जीवनात निस्ती पूजा केल्यानंतर तुम्हाला सगळे फळ प्राप्त होतात. आणि पुढे ते म्हणतात तत्पदिता नर्चिता येणे पापी पापकर्माना शरीर भार वाहनम तस्य जन्म निरार्थकम. जो कोणी हे करत नसेल तर कसं आहे, तत्पदी नरचितम येणं, सगळ्यात पाप्यातला पापी व्यक्ती आणि पाप कर्म करणार आहे, त्याची गती काय होते, शरीर भारम म्हणजे शरीराचं वजन वाहतो, तस्य जन्म निरर्थक, त्याचा जन्म काय होतो, वाया जातो. हे पद्मपुराणाचा श्लोक आहे. म्हणून शेवटी जो कोणी जीवन, जसं तुम्ही गोपाल कृष्ण महाराजांचा व्हिडिओ पाहिला, त्या शेवटच्या क्षणांमध्ये होते, बेडवर पडले होते, पण ते भगवंताची 70-80 वर्षामध्ये सुद्धा त्यांनी कधी मंगल आरती बुडवली नाही, म्हणजे केले, म्हणजे कधीच त्यांच्याकडून चुकले नाही. पण ते जेव्हा बेडवर असताना सुद्धा ते आरती करायचे, बघितलं असं, म्हणजे डाव्या हाताने घंटी वाजवतात आणि आरती करतायत. म्हणजे शरीर सोडता सुद्धा त्यांची चेतना काय होती, भगवंताची होती. आणि अशा अवस्थेमध्ये जो मी जेव्हा प्रॅक्टिस करता ते शेवटी काय होत आहे, आपल्याला ती भगवत प्राप्तीचं दिलेले. म्हणून आजच्या दैनंदिन जीवनामध्ये अर्चिविग्रहाची उपासना करणं सहज सोपं आहे. तर ते तुम्हाला केलं तर ते फळ प्राप्त होत आहे. असं काही हे नाही की बाबा एक आहे, देश काळ पात्रानुसार तुम्हाला यथाभक्ती यथाशक्तीनुसार तुम्ही ते करू शकतात. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, हे वारंवार चांगलं ठेवण्यासाठी भगवंताबद्दल ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे आणि स्मरण केलं पाहिजे. जेवढं आपण वारंवार ऐकू तेवढी आपल्याकडून चांगली सेवा होऊ शकेल. हरे कृष्णा 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 हरे हरे.